नमस्कार. आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्टब्द पूर्ती निमित्त सुरू करण्यात आली आहे. एक मोठा टप्पा या व्याख्यानमालेने आजपर्यंत पार पडलाय. एकूण 60 व्याख्यानं होणार आहेत आणि त्यातल्या आजच्या 41व्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचं व्याख्यान आपल्या समोर देणार आहेत डॉक्टर रमेश हरिभाऊ कांबळे. एका आगळ्या वेगळ्या दुर्लक्षित किंवा अपरिचित विषयावर आज त्यांचं व्याख्यान होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीशाहीच्या इतिहासामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांना अपार प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा भारतभर मोठ्या प्रमाणात उमटला. परंतु त्यांच्या इतकेच सरस त्यांचे बंधू चिमाजी अप्पा हे देखील होते. चिमाजी अप्पा अतिशय मनमिळावू, विचारी अशा प्रकारचे होते. सगळ्यांना समजून घेऊन काम करणारे होते आणि त्यामुळे सुराज्याचा एक चांगला पाठपुरावा हा चिमाजींनी त्या काळामध्ये केला. अगदी छत्रपती शाहू महाराज असतील किंवा अनेक सरदार हे चिमाजी अप्पांकडनं काही कामं करून घेत असत, कारण त्यांना माहिती की चिमाजी अप्पा अतिशय विचारी असल्यामुळे योग्य तो निर्णय देऊन काम करतील. मराठ्यांच्या मोठ्या ज्या दोन मोहिमा गाजल्या बाजीराव आणि चिमाजी अप्पांच्या काळातल्या, त्यापैकी एक होती जंजिरा मोहीम आणि दुसरी होती वसई मोहीम. परंतु अनेकांना हे माहित नाही की जंजिरा मोहिमेमध्ये सुद्धा निर्णायक विजय मिळवण्यामध्ये चिमाजी अप्पांचा मोठा वाटा होता आणि त्यांच्या निर्णायक विजयामुळेच त्या ठिकाणी मराठ्यांचा सिद्धीबरोबर तह पण झाला. पुढे जंजिरा मोहीम संपल्यानंतर वसई मोहीम जेव्हा मराठ्यांनी काढली तर ती जवळजवळ 2-2.5 वर्ष अतिशय प्रदीर्घ अशी ती लढाई ही मराठ्यांची पोर्तुगीजांशी झाली. वसईची मोहीम म्हणून ती प्रसिद्ध आहे. 1737 ते 1739 असा त्याचा कालावधी आहे. यामध्ये प्रत्यक्ष जबाबदारी ही चिमाजी अप्पांवर सोपवली होती आणि या मोहिमेच्या पहिल्याच अगदी काही दिवसांमध्ये मराठेशाहीतील एक शूर सरदार नावजी बलकवडे यांचे पुढचे वंशज सरदार होनाजी बलकवडे यांनी एका दिवसामध्येच ठाणे हे मुक्त केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला वसईकडे ही मोहीम जवळजवळ 2 वर्षांहून अधिक काळ चालली आणि त्याच्यामध्ये सुद्धा चिमाजी अप्पांनी मराठ्यांच्या बाजूने निर्णायक विजय मिळवला. अशा या चिमाजी अप्पांबद्दल आज आपल्याला डॉक्टर रमेश हरिभाऊ कांबळे व्याख्यान देऊन माहिती सांगणार आहेत. अनेक ऐतिहासिक अस्सल संदर्भ साधनांसह ही माहिती आपल्याला ते सांगणार आहेत. रमेशजींची पीएचडी ही मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान या विषयावरच झालेली आहे. हे देखील एक विशेष आहे. मूळचे नगर जिल्ह्यातले रमेशजी पुढे रत्नागिरीमध्ये गेले आणि तिथे गेली जवळजवळ 35 वर्ष ते इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करतात. अनेक शासकीय किंवा बिगर शासकीय इतिहास विषयक संस्थांवर रमेशजी सक्रिय आहेत. आकाशवाणीवरच्या त्यांच्या चिंतनिका असतील किंवा विविध वर्तमानपत्रातले लेख असतील, साप्ताहिकांमधले लेख असतील, विविध चर्चा परिषदा असतील, यामध्ये त्यांचं सातत्याने सहभाग असतो आणि त्यांचं हे सगळं लेखन अनेक ठिकाणी प्रकाशित देखील होत असतं. तर असे या विषयावर चिमाजी अप्पांच्या विषयावरच पीएचडी केलेले रमेशजी आज आपल्या समोर हे व्याख्यान सादर करणार आहेत. तेव्हा या व्याख्यानमालेतील आजच्या पुष्प गुंफण्यासाठी मी डॉक्टर रमेश हरिभाऊ कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत करतो. हे व्याख्यान त्यांनी द्यायची तयारी दाखवल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. रायगड स्मारक मंडळ या मंडळाची 125 वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांची षष्टब्दी असा योग साधून रायगड स्मारक मंडळाने जी 60 व्याख्यानांची व्याख्यानमाला आयोजित केली
आणि त्या व्याख्यानमालेमध्ये मला एक पुष्प गुंफायला जी विनंती केली तिचा मी अतिशय आनंदाने स्वीकार करीत आहे. मागेही आपल्या एका ज्ञानसत्रामध्ये मी 4 समित्या टाकण्याचा प्रयत्न केला होता. पुण्याला वानवडी येथे जे एक सत्र झालं होतं त्यामध्ये. आणि यातही मला तुम्ही जे सामावून घेतलंय आता त्याबद्दल तुम्हा सर्व संयोजकांना मी धन्यवाद. मी या व्याख्यानासाठी जो विषय निवडला आहे तो विषय आहे मराठ्यांच्या इतिहासातील शिवाजी अप्पांचे योगदान. बरेच वेळा इतिहास संशोधनामध्ये खूप काही चांगलं काम केलेल्या व्यक्ती असतील, खूप चांगल्या किंवा वाईट ही घटना असतील, पण इतिहास संशोधकांकडून त्या दुर्लक्षित होतात. अलीकडच्या काळात तर सबाल्टर्न हिस्ट्री वगैरे असा विषय पुढे आल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रातल्या निर्धाळ लोकांच्या कामगिरीचा आढावा इतिहास संशोधक घेत आहेत. तरी पण कधी कधी असं वाटून जातं की बाबा इथे काही घटना काही व्यक्ती राहून जात आहेत. आणि मराठ्यांच्या इतिहासाचा थोडाफार अभ्यास करीत असताना मला असं जाणवलं की पेशवे पहिले बाजीराव यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा पेशवे यांच्यावर हवं तेवढं लेखन सोडाच संशोधन सोडाच साधं लेखनही झालेलं नाही. असं का झालं याचा विचार मी करत असतानाच रियासतकारांच्या रियासतीमध्ये म्हणजे सध्याच्या रियासतीच्या खंडांबद्दल बोलायचं तर मराठी रियासतीच्या 3ऱ्या खंडामध्ये नवीन ज्या सोमा गर्ग्यांनी संपादित केलेल्या आहे त्याच्या 3ऱ्या खंडामध्ये एके ठिकाणी सरदेसाईंनी असा रियासतकारांनी असा उल्लेख केला आहे की चिमाजी अप्पा हे बाजीरावांपेक्षा काही कमी नव्हते. पण बाजीरावांच्या कामगिरीमुळे ते धाकळले गेले. वास्तविक ते बाजीरावांपेक्षा कमी नव्हतेच, काही बाबतीत जास्त होते. हे वाक्य मी त्या माझ्या पुस्तकावर अधोरेखित केलं पेन्सिलने आणि मी चिमाजी अप्पांबद्दल काय काय कुठे कुठे कसं मिळतंय याबद्दल जरा वाचायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की भारतीय इतिहास संशोधक मंडळाने 1948 मध्ये एक प्रसिद्ध केलेले छोटेखानी पुस्तक आहे की जे कृपा पुरंदर यांनी लिहिलेलं आहे. कृष्णाजी वासुदेव पुरंदर यांनी लिहिलेलं आहे आणि पुरंदर यांनी त्या छोट्या पुस्तकासाठी सुद्धा खूप कष्ट घेतले आणि विशेष म्हणजे पेशवे दप्तरातील निरनिराळ्या खंडातील निरनिराळे पत्रच फक्त त्यांनी वापरून आपलं ते छोटेखानी चरित्र साकार केलेलं आहे. ते मी वाचून काढलं. त्यानंतर पुढे बरेच दिवसांनी निनाद बेडेकर साहेब कैलासवासी निनाद बेडेकर साहेब मला भेटले आणि आमच्या अशा गप्पा चालायच्या. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं पुरंदर यांचं छोटं चरित्र वाचलं पण माझं समाधान झालं नाही, अजून काही आहे का याच्यावर. तर ते म्हणल्यावर तुम्हाला सुह जोशींचं चरित्र माहिती नाही का. आणि बेडेकर साहेबांचं वैशिष्ट्य असं की ते रत्नागिरीला आमच्याकडे टिळकाळी व्याख्यानाला आलेले असताना त्यांनी मला अगोदर फोन करून सांगितलं की कांबळे सर आपण भेटूया तर मी तुमच्यासाठी सुह जोशींचं चरित्र आणलेलं आहे की जे चिमाजी अप्पांचं तुम्हाला पाहिजे. मला खूप आनंद झाला, त्यांनी मला दिलं तेही मी वाचून काढलं. पण तरी माझं समाधान होईना. मग मी विचार असा केला की आपण थोडाफार अभ्यास करूयात का. आणि मी त्या दृष्टीने जरा मूळ पेशवे दप्तराचे कैलासवासी रियासतकारांनीच संपादित केलेले जे 45 खंड आहेत पेशवे दप्तराचे प्रकाशित ते मी बारकाईने वाचून काढले आणि माझ्या लक्षात असं आलं की या सगळ्या खंडांमध्ये मिळून 500 पत्र चिमाजी अप्पांच्या संदर्भातली आहेत. 500 नक्की आहे, कमी जास्त होतील थोडेफार, पण 500च्या आसपास आहे. आणि मग ती पत्र कशी आहेत, मग ती प्रशासकीय आहेत, राजकीय आहे, आर्थिक बाबतीतली आहे, समाजातल्या 2 घटकांमध्ये झालेले तंटे अप्पांनी सोडवावेत अशी विनंती करणारी पत्र आहे. आणि ही एवढी सगळी पत्र पाहिल्यानंतर मग मला असं वाटलं की आपण जरा अप्रकाशित दप्तरांकडे सुद्धा गेलं पाहिजे की बाबा एवढे प्रकाशित साधनं असून सुद्धा कोणी अभ्यासक्तीकडे फिरकलेला नाही तर अप्रकाशित कडे कसा गेला असेल. आणि म्हणून मग पेशवे दप्तराच्या म्हणजे पुण्याचं जे एलिनेशन ऑफिस आहे पेशवे दप्तर ज्याला आपण म्हणतो त्या विभागामध्ये गेलो तर तिथे मला जवळजवळ 70-75 पत्र शिवाजी अप्पांच्या बाबतीत. ती जे काही वाचून काढली, काही उतरवून काढली, नकलवून काढली. मला स्वतःला मोडी फारसं चांगलं तोपर्यंत येत नव्हतं. आज येतं असाही दावा नाहीये.
पण मी काही जाणकार लोकांकडनं ती नकलून घेतली आणि मग जरा जरा असं वाटायला लागलं की आणखी काही ठिकाणी आहे का. आणि मग मी कोल्हापूरच्या आर्काइव्ह मध्ये जे निवडी दप्तर आहे त्या निवडी दप्तरात मध्ये गेलो, तिथे बसलो, तर तिथे मला विशेषतः वसईच्या युद्धाच्या संदर्भातली काही पत्र मिळाली. मग तेही मी घेतली आणि पुढे मग असा 4-5 वर्ष चांगला अभ्यास करून पुणे विद्यापीठाला मी माझा प्रबंध सादर केला. याच नावाचा, जे नाव मी आज आपल्या व्याख्यानासाठी निवडलेलं आहे, मराठ्यांच्या इतिहासात चिमाजी अप्पांची योगदान. आणि मग तो सादर केला. 2012 साली मला विद्यापीठाने पदवी बहाल केली. 2016 मध्ये याच प्रबंधाचं आम्ही पुस्तकात रूपांतर केलं आणि सर्वसामान्य लोकांना चिमाजी अप्पांचं कार्य थोडंफार तरी कळेल या दृष्टीने पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की मराठीमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे पुरंदऱ्यांचं, त्यानंतर सुहळ जोशींचं आणि तिसरं चरित्र किंवा तिसरं पुस्तक मराठीमध्ये शिवाजी अप्पांच्या कार्यावर प्रकाश टाकणारं तिसरं आणि आकाराने बऱ्यापैकी मोठं 300-325 पानांचं पुस्तक लिहू शकलो. त्याचं कारण की आतापर्यंत त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष झालं. आता ते का झालं या संशोधनात काही शिरण्याचं कारण नाही, पण ते झालं ही वस्तुस्थिती. आणि मला थोडंफार त्याच्यात काम करता आलं आणि ज्या व्यक्तीने खूप मोठं काम केलंय त्याच्या कामाला थोडाफार न्याय आपल्या लेखनातून देता आला, याचा मला निश्चित आनंद आहे. मग चिमाजी अप्पांचं कार्य कोणतं, चिमाजी अप्पांचा काळ कोणता, चिमाजी अप्पांचं वय किती, तर चिमाजी अप्पांना 32 वर्षांचं आयुष्य लागलं किंवा फार तर 34. असं म्हणण्याचं कारण असं आहे की मी एवढा मोठा सगळा अभ्यास केला पण त्यांचा जन्मशक, जन्मतिथी मिळाली नाही मला. आणि मग सरदेसाईंनी जे काही म्हणून ठेवलेलं आहे 2-3 ठिकाणी त्यांच्याही म्हणण्यामध्ये वेगवेगळे चित्र दिसतात. ते म्हणतात चिमाजी अप्पांना 32 वर्षांचं आयुष्य लागलं. एके ठिकाणी ते म्हणतात की त्यांचा जन्म 1705 किंवा 6चा असावा. आणखी एका ठिकाणी रियासतीच्या 3ऱ्या खंडातच ते असं म्हणतात. आणि पुरंदऱ्यांनी पण आपल्या पुस्तकात म्हटलंय की ज्यावेळेस बाळाजी विश्वनाथ वारले त्यावेळेस चिमाजी करता सवरता झालेला होता आणि त्यावेळेच्या रीतिरिवाजानुसार तो आपल्या हुकमतीने एखादं काम तडीस नेण्या एवढा मोठा झालेला होता, अशी ती वाक्यरचना. पण मी विचार असा करतो की ते 32 वर्ष जगले असतील किंवा 34 वर्ष जगले असतील. आपल्या मराठ्यांच्या इतिहासात एक फार दुर्दैवी गोष्ट आहे. जे कर्तबगार पुरुष आहेत त्यांना खूप कमी आयुष्य लाभलं. अगदी आपण छत्रपती शिवरायांपासून सुरुवात केली तरी छत्रपती शिवराय अवघ्या 50व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे 32व्या वर्षी गेले. त्यांचे दुसरे चिरंजीव अर्थात संभाजीराजे गेले म्हणण्यापेक्षा त्यांना घालवले औरंगजेबाने. पण राजाराम महाराज तर प्रकृतीने अशक्तच होते. त्यांना तो जिंजीचा प्रवास आणि ते सगळं त्यावेळेची ती सगळी राजकीय परिस्थिती आणि अवघ्या 30व्या वर्षी त्यांनी देखील जगाचा निरोप घेतला. तेच पुढच्या कालखंडात आपल्याला दिसेल की माधवराव पेशवे खूप अल्पजीवी ठरले. स्वतः ज्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार करायला फार वेगाने सुरुवात केली आणि त्याच्यात यश संपादन केले, उत्तरेकडे मराठ्यांचा दरारा निर्माण केला, ते पेशवे बाजीराव, थोरले बाजीराव साहेब हेही वयाच्या 40व्या वर्षी जगातून निघून गेले आणि त्यांना त्यांच्या बरोबरीने साथ देणारे हे चिमाजी अप्पा 32 किंवा 34व्या वर्षी गेले. एकूणच मराठ्यांच्या इतिहासातली ही एक फार मोठी दुर्दैवी आणि शोकात्माची घटना आहे की जे हे सगळे कर्तबगार पुरुष, मग ते पेशवे घराण्यातील असतील किंवा छत्रपतींच्या घराण्यातील असतील, ते फार अल्पजीवी. पण हे जे अल्पजीवी ठरलेली माणसं आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला जो काही काळ मिळाला त्या काळामध्ये फार प्रचंड असं मोठं काम केलं. आता चिमाजी अप्पांचं कार्य कुठल्या काळात आहे, तर नेमकं बाजीराव पेशव्यांचा जो काळ आहे इसवी सन 1720 ते 1740, ही जी 2 दशक आहेत ती बाजीराव पेशव्यांची दशक आहे. 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे या बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांचे वडील यांनी जगाचा निरोप घेतला आणि छत्रपती शाहू महाराजांनी लगेच बाजीरावांना पेशवे पद दिले. त्याच वेळेस
चिमाजी अप्पांना पंडित हा किताब दिला. त्यांच्याकडे मुतालिकी तर होतीच आणि एक मोठा गौरव चिमाजी अप्पांचा छत्रपती शाहूंनी केला. आता मग पेशवे बाजीरावांचं तर आपल्याला माहिती आहे. पेशवे बाजीरावांच्या संदर्भात नाकी बेहऱ्यांचं चरित्र आहे. इंग्रजीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस व्ही.जी. दिघेंचं चरित्र आहे. बाजीराव फर्स्ट अँड एक्सपान्शन ऑफ मराठा पॉवर 1944 मध्येच ते चरित्र प्रकाशित झाले. त्याच्याही अगोदर 1933 मध्ये विगो दिघ्यांनीच जो एम.ए. ला प्रबंध सादर केला होता मुंबई विद्यापीठाला, मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा, तो काळ सगळा बाजीराव पेशव्यांचा. पुढे भारत इतिहास संशोधक मंडळानेच 1933 मध्ये तो एम.ए.चा प्रबंध प्रकाशित केलेला आहे. त्याला दत्तवामन पोतदारांची अतिशय चांगली प्रस्तावना आहे. तर हे सगळं वाचल्यानंतर म्हणजे बाजीरावांचं काम लोकांपुढे आले. नाके बेहरे असतील, सी.के. दामले असतील, रियासतकार सरदेसाईंचा जो मगाशी मी उल्लेख केला, त्याचा आज जे उपलब्ध 8 खंड आहेत त्याच्यातला जो तिसरा खंड आहे, तो तिसरा खंड हा बाजीराव पेशव्यांवर. आणि त्या खंडाचंही वैशिष्ट्य आज आपल्या समोर असं आहे की जे सगळे जे वेगवेगळे संपादक मंडळी होते, सोमा गर्गेंच्या बरोबर विभाग संपादक म्हणून काम करत होते, त्या सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं. प्राचार्य सदाशिव आठवले यांनी तो तिसरा खंड संपादित केलेला आहे आणि रियासतकारांनी जे काही सगळं जमवून ठेवलेलं आहे, एकत्रित करून ठेवलेलं आहे, त्यानंतरही त्या प्रकाशित झालं ही तिसरी सोमा गर्गेंची रियासत, तोपर्यंत जी साधन साहित्य आणखी रियासतकारांना जी मिळाली नाही, की जी पुढच्या इतिहास संशोधकांना मिळाली, त्याचा तळटीपांमध्ये अंतर्भाव करून ही सगळी रियासतीची साधन सामग्री सजवलेली आहे. आठवल्यांनी बरेच नवे संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत. वेळप्रसंगी रियासतकारांची नजर चुकीने किंवा अनवधानाने किंवा साधनाच्या अभावी जी काही दुरुस्ती, साधनाच्या अभावी एखादी चूक राहून गेली किंवा चूक होऊन गेली असं वाटतंय, ती दुरुस्त करण्याचं काम आहे आठवल्यांनी केलंय. त्यामुळे आज ते आपल्या पुढे चांगलं पुस्तक आहे. अगदी अलीकडचा विचार करायचा तर ब्रिगेडियर पित्र्यांचं, काग पित्र्यांचं एक चांगलं पुस्तक आहे मराठ्यांचे इतिहासात. त्यामध्ये बाजीराव पेशव्यांवर एक स्वतंत्र ज्या पुण्याचा चालता बोलता इतिहास असं ज्यांचं वर्णन केलं जायचं ते महर्षी दीक्षित यांचं देखील बाजीराव पेशव्यांवर एक पुस्तक आहे. त्यालाही 2 आवृत्त्या लाभलेल्या आहेत. सांगायचा मुद्दा असा की बाजीराव पेशव्यांवर मराठीत आणि इंग्रजीतही पुरेसे साधन साहित्य उपलब्ध आहे, पण शिवाजी अप्पांवर नाही. मग शिवाजी अप्पांच्या एकूण कार्याची संगती कशी लावायची, ते कार्य त्यांनी केलं असं कसं म्हणायचं, तर सुरुवातीला मी जो पेशवे दप्तराचा उल्लेख केला किंवा एलिव्हेशन ऑफिसमध्ये आजही अप्रकाशित कागदपत्र आहेत त्याचा उल्लेख केला, त्या सगळ्यांमधून आपल्याला शिवाजी अप्पांच्या कार्याची जुळवाजुळव करावी लागते आणि ती करत आहे. भारतीय संशोधक मंडळाच्या काही 3-4 अंकांमध्ये सुद्धा त्रैमासिकांच्या सूट लेख आहे आणि मग ते सगळी जुळवाजुळव करायला घेतली की मग कळतं आपल्याला की बाजीराव पेशव्यांचं कार्य ज्यावेळेस सुरू झालं त्या कार्यामध्ये खूप मोठा वाटा शिवाजी अप्पांनी उचललेला आहे. आता तो खूप मोठा वाटा उचलला म्हणजे काय केला, प्रत्यक्ष बाजीरावांबरोबर ते लढायला गेले का, तर ते गेले, त्याचं उत्तर होकारार्थी आहे. ते कसे कसे कुठे गेले, काय गेले, केव्हा गेले आणि नेमकं त्यांनी काय केलं त्याच्याविषयी चर्चा आपण करूच. पण 1720 ते 1728 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये शिवाजी अप्पांनी अतिशय महत्वाची जी कामगिरी केलेली आहे ती कामगिरी म्हणजे त्यांची शाहू महाराजांचा दरबार आणि पेशवे घराण्याचं घर बाजीरावांच्या अनुपस्थितीत पुण्याचा पेशवे दरबार सांभाळणं आणि शाहू महाराजांचा छत्रपतींचा दरबार सांभाळणं हे फार मोठं काम त्यांनी केलं. आता हे केलं म्हणजे तिथे काय केलं, अगदी या घरगुती बाबतीत असेल तर घरातले सण समारंभ, घरातला पाहुणा रावळा, बाजीराव साहेबांनी तिकडून कुठून दौऱ्यावर असताना पुण्याकडे जर पाठवली माणसं तर त्यांची व्यवस्था करणं, ही सगळी उस्तवारी शिवाजी अप्पांनी पुण्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये बसून केलेली आहे. त्याच्याविषयीचा सगळा अस्तपत्र व्यवहार
मी माझ्या मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान हे डायमंड प्रकाशनाने जे माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे 2016 साली, त्या पुस्तकामध्ये आपल्याला नक्की वाचायला मिळेल. म्हणजे सविस्तर खूप एका तासात आपण किती किती सांगणार हा मुद्दा आहे म्हणून, बाकी काही नाही. तर ती खूप मूळ मजेशीर पत्र आहे. अगदी 2-4 ओळींपासून ते 50 ओळींपर्यंत काही पत्र, काही बातमीपत्र अशा स्वरूपाची एक खूप चांगली सामग्री चिमाजी अप्पांच्या बाबतीत आहे, ती या प्रकरणामध्ये खूप मोठ्या प्रकर्षाने आपल्याला दिसते. मग चिमाजी अप्पांची आई असेल, तिची राधाबाई, त्या राधाबाई एक फार कर्तबगार आणि मोठ्या बाई होत्या. राधाबाई घ्या किंवा छत्रपती शाहू महाराजांच्या विरोबाई घ्या किंवा दाभाड्यांच्या मातोश्री घ्या, या सगळ्या अतिशय मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार स्त्रिया आहेत. तर राधाबाई ची साथ बाजीराव आणि चिमाजी अप्पा दोघांनाही पण होती. पण राधाबाईंच्या बाबतीत काही त्यांची यात्रा आहे किंवा घरगुती काम आहे, ही बाजीरावांच्या अनुपस्थितीत चिमाजी अप्पांना करावी लागत होती आणि ते अतिशय आनंदाने. आणखीन एक चिमाजी अप्पांनी केलेलं सुरुवातीच्या काळातलं काम म्हणजे त्यांनी नानासाहेब पेशव्यांना खूप चांगल्या प्रकारे घडवलं. कारण बाजीराव पेशवे तर सदैव स्वारीवर. त्यामुळं नानासाहेब पेशवे, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांची जी सगळी घडण झालेली आहे, ती घडण शिवाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली झाली. आणि म्हणून आपल्याला दिसतं देखील असं की पुढच्या कालखंडामध्ये बाळाजी बाजीरावांचा जो पत्रव्यवहार आहे, बाळाजी बाजीरावांचं पत्रव्यवहार वाचताना एक फार मोठी गंमत वाटते. ती पत्र अतिशय रसाळ आहे. पेशवे दप्तरातली वेगवेगळी पत्र जर पाहिली आपण तर ती अतिशय रसाळ आहे. तर ही जी रसाळ भाषा असेल किंवा पत्रांमधला चलाखपणा असेल, पत्रांमधला मुत्सद्दीपणा असेल, त्या सगळ्या गोष्टी मला तरी असं वाटतं शिवाजी अप्पांच्या संगतीमुळे किंवा शिवाजी अप्पांनी कळत न कळत नव्हे, मला तर वाटतं ते अगदी जाणून बुजून त्यांना असं घडवलं. कारण हे स्पष्ट दिसत होतं की त्या काळचा रीतिरिवाज आणि हे आज ना उद्या बाळाजी बाजीराव पेशवे पदावर बसणार आहे आणि पुढे बसले देखील. आणि त्या बाबतीत सुद्धा मला एक जरूर गोष्ट सांगायची वाटते, ती मुद्दाम इथेच सांगतो की हा एक स्वभावातला एक फार मोठा गुण आहे शिवाजी अप्पांच्या, की त्यांच्या मनात कधी असं आलं नाही की बाबा बाजीरावांच्या नंतर किंवा बाजीरावांच्या मागे पुढे आपल्याला हे पद मिळेल का किंवा मिळवायचं का वगैरे. पुढच्या कालखंडात राघोबा दादाने जे उद्योग केले त्या उद्योगांच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर शिवाजी अप्पांचा हा प्रामाणिकपणा, ही निष्ठा, ही भावाप्रती असलेली निष्ठा आणि छत्रपतींप्रती असलेली निष्ठा ही मला फार विशेष अशी वाटते. तर हे पहिल्या भागातलं हे जे काम, अर्थात नंतर ते बाहेर पडायला लागले 1728 नंतर त्यांनी घरची काम केलेली असं तिकडून सुद्धा घरचा परामर्श घेणारी पत्र त्यांची प्रकाशित झालेलीच आहे. पण हा सुरुवातीचा जो काळ आहे, विशेषतः 1720 ते 24 आणि फार तर 28 पर्यंतचा, याच्यामधला जो पत्रव्यवहार आहे तो अतिशय घर त्यांनी निगुतीने सांभाळलं याचं द्योतक आहे. आणि चिमाजी अप्पा आणि त्याचबरोबर अंबाजी पंत पुरंदरे यांची पण साथ शिवाजी अप्पांना होती, हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. आणि हे दोघे पेशव्यांचं खाजगी आणि त्याचबरोबर छत्रपती हे ह्या दोन ठिकाणी असल्यामुळे बाजीराव पेशवे निर्धास्तपणे त्या ठिकाणी आपल्या मोहिमांवर स्वार होत होते आणि मोहिमा एकामागोमाग एक मोहिमा यशस्वी. साधारणतः 1728 पासून पेशवे चिमाजी अप्पा आपल्याला बाहेर पडलेले दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काही मोहिमा स्वतंत्रपणे हाती घेतलेल्या दिसतात. अर्थातच त्यासाठी बाजीराव पेशव्यांची त्यांना साथ होती आणि बाजीराव पेशव्यांना सुद्धा त्यांनी या ठिकाणी मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा असं निश्चितपणे वाटत होतं. आणि मग त्या ठिकाणी दया बहादूरचा केलेला जो पराभव आहे माळव्यामध्ये, त्या माळव्यामधली जी लढाई आहे त्या लढाईची सगळी भिस्त शिवाजी अप्पांवर होती आणि शिवाजी अप्पांनी ती लढाई 1728 ची अतिशय पराक्रमाने आपल्या पराक्रमाने ती गाजवली आणि माळव्यामध्ये मराठ्यांचा दरारा निर्माण केला. अर्थात आपल्याला एक गोष्ट इथं मान्य करावी लागेल की शिवाजी अप्पाच काही पहिल्यांदा माळव्यामध्ये गेले असं मात्र झालेलं नाहीये. मुळात माळव्यात मराठी कधी गेले हा एक इतिहास संशोधकांच्या
वादाचा मुद्दा आहे. सर जगन्नाथ सरकार म्हणतात 1690च्या आसपास गेले. सर जगन्नाथ सरकार 1690 म्हणतात, त्याला आधार आहे मालकमने लिहिलेला इतिहास. आणि पण त्याच्या पलीकडे जाऊन पेटू माधवराव पगडीची जी फारसी साधनं मराठीमध्ये आणली, त्या साधनांचा जर आपण विचार केला तर मराठी माळव्यामध्ये नर्मदा नर्मदा ओलांडून मराठी 1699 मध्येच माळव्यामध्ये गेलेत, याचा नवीन संशोधनामुळे सिद्ध होतं. आणि 1690 मध्ये माळव्यामध्ये मराठ्यांनी संचू प्रवेश केला. नेमाजी शिंदेने आणखीन त्या ठिकाणी जास्त पाय रोवले आणि त्यानंतर आपण उत्तरेकडे कूच करतच गेलो. कृष्ण सावंत हा मराठ्यांच्याकडचा पहिला माणूस आहे की ज्याने पहिल्यांदा नर्मदा पार, ती अर्थातच राजाराम महाराजांच्या काळातच त्याने ती नर्मदा पार केली. अर्थात एका बकरीचा जर उल्लेख करून सांगायचा झाला तर बकरीमधलं जे वाक्य आहे, शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सुद्धा साम्राज्याचा विषय, साम्राज्य विस्ताराचा विषय होता. एक असं वाक्य आता त्याचं, आणि शिवाय ते बकरीतलं वाक्य पण समकालीन असतात बकरी, आणि बकरींवर किती भिस्त ठेवायची काही म्हटलं तरी सुद्धा अलीकडच्या काळात डॉक्टर ए आर कुलकर्णी काय किंवा सदाशिव आठवले काय ही मंडळी असं म्हणतायत की बकरी ह्या समकालीन असतात, त्याच्यात मागे पुढे होतात, काही तारखांच्या मागे पुढे होणं असेल, काही घटनांचं असेल, काही माणसांच्या नावांबद्दल असेल, पण शेवटी ते समकालीन असतात आणि समकालीन म्हणून त्यांचं महत्व खूप आहे. त्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी जे म्हटलंय, एक दिल्ली तो घ्यायची राहून गेली, या वाक्याचा आधार घेऊन देखील आपण असं म्हणू शकतो की छत्रपती शिवरायांच्या मनात देखील मराठ्यांचं केवळ स्वराज्य नव्हे तर साम्राज्य स्वराज्याचं स्थापन केलं त्यांनी, पण साम्राज्य करायचा हा विचार होता. दुर्दैवाने केवळ 50ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. पुढे संभाजी महाराजांचं आयुष्य आपल्याला माहितीये, सगळी कारकीर्दच त्यांची 9 वर्षांची औरंगजेबाबरोबर लढण्यात गेली. राजाराम महाराजांचा मी उल्लेख केला की त्यांचं बरंचसं आयुष्य जंजीरमध्ये गेलं आणि इकडे आल्यानंतर वयाच्या 30व्या वर्षी केवळ सिंहगडावर त्यांनी देह ठेवलं. ही सगळी, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्या काळात मराठ्यांचा साम्राज्य विस्तार का झाला नाही वगैरे असे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. पण ज्यावेळेस मराठ्यांना संधी मिळाली आणि ती निश्चितपणे पेशवाईचे उदय झाल्यानंतर मिळाली. कारण नाही म्हटलं तरी शिवशाहीपेक्षा पेशवाईमध्ये या सगळ्या मंडळींना थोडी फार का होईना उसंत मिळाली, शांतता मिळाली. त्यामुळं स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात झालं. आणि जे पुढे साम्राज्यात करता आलं त्याला तर शेवटी आधारही असा मिळाला की चौथाई आणि सरदेशमुखीच्या ज्या सनदा बाळाजी विश्वनाथांनी आणल्या दिल्लीहून, त्यामुळं आपण निश्चितपणे साम्राज्य विस्तार करू शकलो. आणि 1728ला जरी शिवाजी अप्पा बाहेर पडले किंवा लढाईच्या मैदानावर गेले, त्याच्या आधी त्यांना दिल्ली दर्शन झालं. कारण बाळाजी विश्वनाथ ज्यावेळेस दिल्लीला गेले सनदा आणायला, त्यावेळेस त्यांच्याबरोबर ज्याप्रमाणे बाजीराव पेशवे होते त्याचबरोबर शिवाजी अप्पा देखील होते. म्हणजे अतिशय कमी वयात त्यांना दिल्लीचं दर्शन झालं होतं, दिल्लीचं राजकारण जवळून पाहता आलं होतं. आणि याचा कुठे ना कुठे परिणाम त्यांच्यावर निश्चितपणे झाला होता, यात काही वाद असायचं काही का. तर ही जी माळव्याची लढाई आणि दयाबहादूरचा जो पराभव त्यांनी केला, ती अतिशय मोठी कामगिरी आहे. किंवा इतिहासाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर इतिहास नजरेत पडणारी पहिली अशी कामगिरी या चिमाजी अप्पांची आहे. आपण पेशवे दप्तराच्या 13व्या खंडात जर आपण गेलो तर त्या 13व्या खंडामध्ये या माळव्याच्या संदर्भातील पत्र. आता मग माळव्यामध्ये चिमाजी अप्पा का गेले किंवा बाजीराव पेशव्यांनी सुद्धा त्यांचा पुरस्कार का गेला, तर वेगवेगळी कारण आहेत. रियासतकारांचं म्हणणं स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी सगळं लिखाण केलंय त्यामुळे ते बरोबर आहे. त्यावेळेस ती इतिहास लेखनाची तशी गरजही असते. आणि त्यांनी म्हटलं हिंदू पदपादशाहीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी ते केले. हे झालंही, पण मुख्य कारण असं होतं की मराठ्यांना कायम पैशाची निकड होती. आणि मग ही निकड जर भागवायची असेल तर त्या काळातली महत्वाची गोष्ट होती की निरनिराळ्या ठिकाणी स्वाऱ्या करणं, त्या जिंकणं, तह करणं आणि त्या तहातून त्या ठिकाणी पैसा मिळवणं, अशी ही कारणं असायची. आणि यासाठी
चिमाजी अप्पांनी ती केली. कारण 13व्या खंडामध्ये अनेक पत्र अशी आहेत की शिवाजी अप्पा बाजीरावला लिहितात, बाजीराव शिवाजी अप्पांना लिहितात की बाबा त्या माळव्यातून तुला जर काही पैसा मिळाला तर पाठवून दे, कारण कर्जदारांचे तगादे लागले. कर्जदारांचे तगादे साताऱ्याला पण आहेत, आम्हाला पण आहे. आणि बाजीराव पेशवे कायम कसे कर्जबाजारी होते, त्यांच्याच एका त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की कर्जापायी फार कपाळ छिनत चाललेले. तेव्हा मराठ्यांची आर्थिक स्थिती ही कधीच चांगली नव्हती आणि म्हणून त्या काळच्या रिवाजाप्रमाणे जर पैसा मिळवायचा असेल तर स्वारी करणं, निरनिराळ्या भागांमध्ये स्वाऱ्या करणं आणि राजकीय जम बसवणं आणि त्याचबरोबर आर्थिक भाग त्या ठिकाणचा पाहणं हा भाग होता. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यामुळे काही चुकलं. ज्या काही मुसलमानी सत्ता होत्या त्या मुसलमानी सत्तांना त्या ठिकाणी निश्चितपणे पायबंद बसला, याबद्दल काही वाद. आणि समजा बाजीराव चिमाजी अप्पा त्या काळाला धरून काळामध्ये पुढे आले नसते, अर्थात इतिहासाला जर तरची भाषा नाही मान्य नाही हे मलाही मान्य, पण एक अलीकडे असा विचार केला जातो. अगदी गजाननराव भेंदळ्याने सुद्धा मध्यंतरी एक व्याख्यान दिलंय, छोटेखानी पुस्तक पण त्यांचं आलेलं आहे की छत्रपती शिवाजीराजे झाले नसते तर. पुन्हा मी उल्लेख करतो, जर तरची भाषा नाहीये मान्य, पण जर समजा बाजीराव शिवाजी पुढे आले नसते तर कदाचित निजाम पुढे आला असता, एखादा आणखी कोणता मुसलमान पुढे आला असता आणि तो जर पुढे आला असता तर आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीत राहिलो असतो की नाही, ही एक शंका मनाला चाटून जाते. आणि म्हणून जे झालं जेवढं झालं त्याची नोंद घेताना सुद्धा बाजीराव आणि चिमाजी अप्पांनी जे कार्य केलं ते हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने निश्चितपणे उपकारक ठरलं, याबद्दल काही वाद असताच नाही का. कारण एखादा तरी एक मुसलमान सत्तेवर आला असता तर त्यांनी महाराष्ट्रातली मंदिरं पाडली असती की जी मागे उत्तरेकडे अनेक मुसलमानांनी जो धुमाकूळ घातला ते झालं असतं. ते टळलं, आपल्या पोट्या सुरक्षित राहिल्या, आपल्या स्त्रियांची अब्रू सुरक्षित राहिली आणि हे जे सगळं झालं ते त्याचं श्रेय या दोघांना दिलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे माळव्यामध्ये शिवाजी अप्पांनी ही जी सगळी तो सगळा भाग धरून ठेवला, त्यामुळे उत्तरेकडून येणारी मुसलमानांची रसद इकडच्या मुसलमानांना किंवा निजामाला मिळणं खूप मुश्किल झालं आणि त्यामुळं निजामाला सुद्धा पुढे बाजीराव पेशव्यांच्या पुढे हार पत्करावी. आता या सगळ्या गोष्टीचं खूप कौतुक केलेलं आपल्याला दिसतंय. दयाबहादूरचा जो पराभव झाला माळव्यामध्ये त्यानंतर शिवाजी अप्पांच्या अभिनंदनाची खूप पत्र अगदी सर्वसामान्य माणसांपासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंत, तर शिवाजी अप्पांच्या राधाबाई पासून ते दरबारातल्या सामान्य कारकुनापर्यंत अनेकांची खूप मजेशीर पत्र. पण एवढी सगळी पत्र येऊन सुद्धा शिवाजी अप्पा अतिशय स्थिरचित्त दिसतात की बाबा कुठेतरी मी फार मोठं वेगळं काम केलं, आता कसा माझा सगळीकडे गौरव होतोय, कुठेही वागण्यामध्ये चढेलपणा नाही, काय नाही. उलट ज्या वेळेस त्यांना विजय मिळाला त्या वेळेस ते त्या विजयाचं श्रेय ब्रह्मेंद्र स्वामींना देत आहेत, त्याचबरोबर छत्रपती शाहूंना देत. हा जो मनाचा मोठेपणा आहे तो एक दुर्मिळ भाग आहे असं मला वाटतं की कुठल्याही विजयाने चढून जायचं नाही आणि कुठल्याही पराजयाने आपण हताश व्हायचं नाही. ही वृत्ती जी आहे शिवाजी अप्पांची ती त्यांच्या सगळ्या पत्रांमधून आपल्याला दिसते. ही झाली 1728 ची माळव्यामधली लढाई. अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पेटलादवर एक स्वारी केलेली आहे, त्यांनी ग्वाल्हेरवर एक स्वारी केलेली आहे आणि या सगळ्या स्वाऱ्यांची तपशील मी मगाशी म्हटलं ते पेशवे दप्तराच्या वेगवेगळ्या खंडांमध्ये, पण ती राहून गेली इतिहासकारांकडनं, अभ्यासकांकडनं. पण आता ती पुढे आलेली आहे. माझ्या पुढच्याही नवीन काही लोकांनी मी जे संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भांचा वापर करून आणखीन एखाद्याने काही दिलं. माझ्या पुस्तकामध्ये मी किती संदर्भ याच्यामध्ये पुण्याच्या पेशवे दप्तरामध्ये अप्रकाशित आहेत त्याचीही यादी दिलेली आहे. त्या अप्रकाशित पत्रांचा आधार घेऊन आणखीन पुढे शिवाजी अप्पांचा अभ्यास केला तर ते जास्त उपकारक होईल, श्रेयस्कर होईल असं मला वाटतं. असो, तर पेटलादवरची स्वारी आहे, ग्वाल्हेरवरची स्वारी आहे, या ठिकाणी त्या 1732 ते 33 या काळातल्या स्वाऱ्या आहेत
आणि या स्वाऱ्यांमध्ये सुद्धा शिवाजी अप्पांनी अतिशय म्हणजे लढवय्या म्हणून यश मिळवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक मात्र निश्चित आपल्याला सांगावं लागेल की लढाईमध्ये यश मिळालं तरी सुद्धा मराठ्यांची जी गरज आर्थिक त्या आर्थिक गरजा मात्र या लढाईमधून पूर्ण झाल्या असं काही दिसत नाही. कारण प्रत्येक लढाईनंतर सुद्धा पैसा काही फारसा मिळाला नाही वगैरे, धनोत्पादन झालं नाही वगैरे अशा प्रकारची जी भाषा आहे त्याचा अर्थच असा की त्या ठिकाणी फारसा काही पैसा उपलब्ध झाला. पण पैसा पाहिजे होता पण तो उपलब्ध झाला नाही, मिळाला नाही. तरी सुद्धा मराठ्यांच्या सत्तेचा फैलाव झाला, मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार झाला. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हिंदू किंवा मराठे इतरांपेक्षा वरचढ आहेत, वरचढ असू शकतात, हे उत्तर हिंदुस्थानला दिसायला लागलं. ते जे दिसायला लागलं त्याच्यामध्ये निश्चितपणे या दोघांचा, बाजीराव पेशव्यांचा वाटा आहे ते जगाने मान्यच केलेला आहे. पण त्याचबरोबर शिवाजी अप्पांचा वाटा आहे हे आता नव्याने जे कागद पुढे येत आहेत किंवा मला जे काही कागद मिळाले त्या आधारे आपण निश्चितपणे मिळू शकतो. पेटलादची स्वारी आहे, ग्वाल्हेरची स्वारी आहे. पण सगळ्यात महत्वाचं शिवाजी अप्पांचं जे काम आहे ते कोकणात आहे. कोकणातील शिवाजी अप्पांचं कार्य असंही एखादं चांगलं लिखाण, चांगलं पुस्तक होऊ शकेल. साधारण 1733 ते 1736 या काळामध्ये सुरुवातीला सिद्धी-साधचा जो पराभव झाला तो कालखंड आहे. आता आपल्या सगळ्यांना थोडे मराठ्यांचा इतिहास थोड्याफार प्रमाणात वाचणाऱ्या सगळ्याच मंडळींना माहिती आहे की सिद्धी हा कोकणामधून अगदी छत्रपती शिवरायांना सुद्धा न आवरलेला आपला शत्रू. आणि या सिद्धी-साधने पुढच्या कालखंडामध्ये मग इंग्रजांची मदत असेल, इतर युरोपियनांची मदत असेल, मुघलांची मदत असेल, त्या सगळ्यांची मदत मिळवून आणि मराठी हे सगळ्यांचे समान शत्रू असल्यामुळे त्या मराठ्यांविरुद्ध याला मदत देऊन अनेकांनी त्याला वाढवलं हा इतिहास. आणि तो दिवसेंदिवस सडेल होत गेला आणि शेवटी मग त्याने ब्रह्मेंद्र स्वामींनाच हादरलं. चिपळूण जवळ जे परशुरामाचं मंदिर आहे तिथे स्वामी वास्तव्याला असायचे. ब्रह्मेंद्र स्वामींबद्दल ग. पारासनीसांचं एक अतिशय चांगलं पुस्तक आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या लायब्ररीत ते उपलब्ध आहे. ब्रह्मेंद्र स्वामी चरित्र आणि पत्रव्यवहार असं एक छान पुस्तक आहे. मी माझ्या प्रबंधामध्ये त्या पुस्तकाचा भरपूर वापर केलेला आहे. तर त्या ब्रह्मेंद्र स्वामींनी शाहू महाराजांना सांगितलं की हे काय चाललंय, हिंदू धर्माचं, देवालयांचं कोणी रक्षण करणार आहे की नाही. आणि स्वामी तिथल्या चिपळूणच्या मंदिरातून निघाले, घाटावर गेले. त्यांनी बाजीरावांना पत्र लिहिली, या शाहू महाराजांना पत्र लिहिली आणि शेवटी मग शाहू महाराजांनीच आज्ञा केली की शिवाजी अप्पांनी कोकणामध्ये उतरावं. आणि मग कोकणामध्ये शिवाजी अप्पा उतरले. अर्थातच त्यांना बाकीच्या सगळ्या सरदार मंडळींची साथ होती हे विसरून चालणार नाही. आणि मग ती जी घनघोर लढाई झाली 1736 मध्ये, त्या लढाईमध्ये सिद्धी-साधचा पराभव झाला आणि शिवाजी अप्पांच्या आयुष्यात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. त्यावेळी देखील आपल्याला असं लक्षात येतंय की शिवाजी अप्पांची अभिनंदन करणारी खूप पत्र पेशवे दप्तराच्या निरनिराळ्या खंडामध्ये आपल्याला वाचायला लागली. पण तेव्हाही तेच की बाबा हे यश मिळालं आहे, ही श्रींची कृपा आहे, ही स्वामींची कृपा आहे वगैरे अशा प्रकारची उत्तर शिवाजी अप्पांकडनं निरनिराळ्या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसत आहेत. हा जो स्वभावातला नम्रतेचा भाग आहे आपण लक्षात घेतो. आणि त्यांच्या नम्रतेचं अनेकांनी कौतुकच केलं. एक फक्त अपवाद आहे. मराठ्यांच्या इतिहासाचे अतिशय कडक टीकाकार किंवा भाष्यकार प्राध्यापक त्र्यंबकशंकर शेजवलकर यांनी जे निजाम पेशवे संबंध नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बाजीराव काय किंवा शिवाजी काय, हे दोघेही वरिष्ठांशी वागताना आगळपगळ पत्र लिहितायत. ब्रह्मेंद्र स्वामीशी लिहिताना आपल्याकडे कमीपणा घेतायत. पण हे दोघांचेही ढोंग आहे. हे ढोंगी होते, त्यांच्या वागण्यात खरेपणा नव्हता. हे आगळपगळ लिहितात पण तसे वागत नव्हते आणि खालच्या लोकांना मात्र ते तब्बी द्यायचे, त्रास द्यायचे वगैरे अशी टीका वाचायला मिळते या पलीकडे.
पण या टीकेवर सुद्धा मला असं म्हणावं असं वाटतंय की आज तरी काय वेगळं आहे वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये. आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतात त्यांच्यापाशी आपण त्यांची स्तुती कर, आगळ-पगळ कर, बोल असं करतो. आणि आपल्यापेक्षा जे कनिष्ठ असतात त्यांना आपण दाबतो. तेव्हा ते आणि बाजीराव पेशव्यांचा आणि चिमाजी अप्पांचा पत्रव्यवहार हा राजकारणातल्या दोन व्यक्तींचा पत्रव्यवहार आहे. त्यामुळे तसं असणं ते स्वाभाविक आहे. त्यामुळं ते दोघीच तसं वागत होते आणि बाकीचे तसे वागत नव्हते असाही त्याचा अर्थ नाही. त्यामुळं पण शेजवलकरांची टीका नक्की लक्षात घेतली पाहिजे, कारण शेजवलकर हे मराठ्यांच्या इतिहासाचे फार मोठे अभ्यासक आणि टीकाकार होते. त्यांची टीका पटो वा न पटो पण लक्षात घ्यावी लागते, याबद्दल काही वाद नाही. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्याची टीका केलेली आहे, सर्वश्रुत आहे. रियासतकारांनीच नानासाहेबांचं जे स्वतंत्र चरित्र लिहिलेलं आहे की जे 1926 साली प्रकाशित झालं, त्या चरित्राला रियासतकारांनी मुद्दाम शेजवलकरांची प्रस्तावना घेतलेली. अर्थात मला म्हणजे रियासतकारांचं खूप मोठे पण मान्य केलं पाहिजे मनाचं, कारण त्या ठिकाणी रियासतकार तोपर्यंत प्रस्थापित इतिहासकार झालेले होते आणि शेजवलकर तरुण अभ्यासक होते. पण शेजवलकरांनी ती टीका म्हणजे शेजवलकरांची प्रस्तावना त्यांनी घेतली आणि ती न पटणारी होती, तरी सुद्धा ती त्या पुस्तकामध्ये छापली. अर्थात त्या प्रस्तावनेमुळे एक झालं, तरुण कोणीतरी इतिहासकार महाराष्ट्रात पुढे येतोय हे मराठी माणसांना कळलं. अर्थात त्या टीकेमध्ये सुद्धा कशा गफलती आहेत हे पुढे नानासाहेबांवरच एक लेख लिहिणाऱ्या प्राचार्य सदाशिव आठवल्यांनी दाखवून दिलेला आहे. मराठ्यांचा इतिहास हे जे 3 खंड फरा कुलकर्णी आणि गहखरे यांनी लेखसंग्रह असे जे एकत्रित केलेले आहेत, संपादक केले ते दोघे, त्याच्या दुसऱ्या खंडामध्ये तो आठवल्यांचा नानासाहेबांवरचा लेख आहे आणि शेवटी परिशिष्ट एक आहे आणि त्या परिशिष्टामध्ये आठवल्यांचं जे एक टिपण आहे ते देखील विचार करण्यात आला. आठवल्यांनी म्हटले की शेजवलकरांची टीका ही बऱ्याच ठिकाणी दुटा टीका वाटते किंवा करायची म्हणून करायची असे वाटते. कारण नानासाहेब पेशवा हुशार होता, त्याला दौलतीची चांगली माहिती होती, फार मोठं त्याच्याकडे काही जगाचं किंवा भारताचं कल्याण करण्यासारखं काही असं काही नव्हतं. पण त्या ठिकाणी त्याला नेमकं कळत होतं की राज्य कसं चालवायचं वगैरे. आणि मग नानासाहेबांनी काय काय केलं, नानासाहेबांचं मोठेपण कशात आहे हे ते सगळं त्या टिपणामध्ये आठवल्याने दिलेलं आहे. पण आठवल्यांचंही एक गुण या ठिकाणी जाता जाता सांगितलं पाहिजे की त्याने असं शेवटी म्हटलंय त्या टिपणात की जरी मी वरील 4 गोष्टी 4 दोष दाखवले असले तरी वाचकांनी आणि अभ्यासकांनी जिज्ञासूंनी असा शब्द आहे त्यांचा, जिज्ञासूंनी शेजवलकरांची ती टीका मुळातून वाचावी अशी आहे. थोडस विषयांतर करून का सांगितलं तर या ठिकाणी आपण टीकाही लक्षात घेतली पाहिजे. आपण आपल्या चरित्र नायकाचे ज्यांनी गुण गायले तेही सांगितले पाहिजे. पण एखादा का होईना कुणी दोष दाखवला तर तोही आपण सांगितला. 1728 पासून लढाईच्या मैदानात शिवाजी आप्पा गेले असं मी म्हटलं, पण जी पालखेडची लढाई की ज्या पालखेडच्या लढाईने बाजीराव पेशव्यांचं नाव सगळीकडे दुमदुमायला लागलं, त्या पालखेडच्या लढाईमध्ये काय तर मराठी कागदपत्र असं सांगताय की पालखेडच्या लढाईमध्ये तो हजर होता की नाही हीच शंका. पण मराठ्यांचा पहिला इतिहासकार ग्रँड डफ यांनी जे हिस्ट्री ऑफ द मराठाचे जे 3 खंड लिहिलेले आहेत इंग्रजीमध्ये, किंबहुना तो मराठ्यांचा पहिला इतिहासकार म्हणून इंग्रजीतला मानला जातो, त्याने त्याच्या 3 खंडांपैकी पहिल्या खंडामध्ये असं म्हटलेलं आहे की पालखेडच्या लढाईमध्ये चिमाजी अप्पांना निजामाकडून बंदुकीचा दस्ता लागला. आता हे जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. मराठी कागदपत्र काही ठिकाणी मुग्धता पाळत असले तरी सुद्धा ज्याने मराठी सत्ता गेल्यानंतर फार लवकर किंवा पहिल्यांदा लगेच इतिहास लिहिला त्या इतिहासकाराचं ते निरीक्षण आहे. आता त्याला कुठल्या कागदपत्रात मिळालं काय वगैरे याची काही तळटीप वगैरे मला त्या पुस्तकात वाचायला मिळालेली नाहीये. पण मी ती अधोरेखित करून ठेवलेले वाक्य. याचा अर्थ एवढाच होतो की मराठी कागदपत्र मुग्धता पाळतात म्हणून तो त्या लढाईवर हजर नव्हता वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. कारण एक परदेशी इतिहासकार सांगतोय की निजामाच्या बंदुकीचा दस्ता त्याला लागला, म्हणजे पालखेडच्या लढाईमध्ये सुद्धा निश्चितपणे काही कामगिरी लढाईच्या मैदानावर त्यांनी केली. किंवा पालखेडची लढाई झाली, ग्वाल्हेरची लढाई झाली, पेटलादची लढाई झाली, कोकणात सिद्धी 7चा पराभव केला.
आणि त्याच्या पलीकडे म्हणजे जनमानसामध्ये चिमाजी अप्पांचं जे नाव आहे ती वसईची लढाई. वसईची लढाई आपल्याला ऐकून माहिती असतं. वसईच्या किल्ल्यावर मधून मधून काहीतरी वर्तमानपत्रे टिपणे येत असतात. या वसईच्या लढाईची सुरुवात साधारण 1737 मध्ये झाली आणि 23 मे 1739 मध्ये त्या लढाईचा शेवट झाला. यामध्ये निरनिराळ्या ठिकाणच्या लढाया आहेत. लवकर वसईचा किल्ला सर होत नाही पाहून शिवाजी अप्पांनी काढलेले ते इतिहास प्रसिद्ध उद्गार आहेत की जे पेशव्यांच्या बकरीतले उद्गार आहेत. सोहनी जी पेशव्यांची बकर आहे त्या बकरीतले ते उद्गार आहेत की बाबांनो तो किल्ला सर होत नसेल तर तो निदान निदान माझं शिर कापा आणि किल्ल्यात जा. हे निर्वाणीचं बोलणं आहे. किंबहुना मला असं वाटतं की हे ते जाणून बुजून बोलले असतील की आपल्या सरदारांच्या मध्ये त्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला पाहिजे. त्यांच्या पराक्रमाला आपण साथ घातली पाहिजे आणि शिवाजी अप्पांना हवा तो परिणाम त्या एका वाक्यामुळे साधला गेला आणि सगळ्या सरदारांनी त्या ठिकाणी पराक्रमाची शर्त केली. मग बाजी भिवराव रेटरेकर असतील किंवा अनेक त्या ठिकाणची वसईकडची अंजुरकर मंडळी असतील अशी खूप नावं आहेत. प्रत्येकाची नावं आपण किती घेणार. तर या सगळ्या मराठी माणसांनी वसईमध्ये अतिशय चांगला पराक्रम गाजवला आणि वसई काबीज केली. वसई काबीज झाली. 350-450 किलोमीटरचा मुलूक आपल्या ताब्यात आला. काही पैसा अडका मिळाला. पण मला ते महत्वाचं वाटत. ती लढाईच्या मैदानावर असं होतं. थोडेफार पैसे मिळतात, थोडेफार जातात, थोडेफार गावं मिळतात, थोडेफार जातात. पण त्या ठिकाणी अतिशय म्हणजे पोर्तुगीज बकरींनी जी दखल घेतली शिवाजी अप्पांच्या कार्याची ती मला फार महत्वाची. म्हणजे ज्यावेळेस त्या लढाईच्या त्या सगळ्या एकूण काळात एक पोर्तुगीज ऑफिसरची पत्नी पकडून आणून शिवाजी अप्पांच्या पुढे सादर केली. त्यावेळेस शिवाजी अप्पांनी सांगितलं हिला कशासाठी आहे, हिचा काय, तिला सन्मानाने परत पाठवा. आपल्या हिंदू संस्कृतीची जी गोष्ट आहे साडी चोळी करून तिला पाठवा. आणि याच्यामुळे चिमाजी अप्पांचं नाव सगळीकडे दुमदुमलं. विशेषतः पोर्तुगीज लोकांच्या मध्ये ते खूप लोकप्रिय झालं. आणि त्या लढाईनंतर सुद्धा जो एक तह झाला, आता त्या तहावर सुद्धा टीका होऊ शकते, झालेली आहे किंवा तो तह झाला त्याच्यानंतर पोर्तुगीजांना तुम्हाला काय मंदिरं बांधायची असतील तर बांधा वगैरे अशा प्रकारची कलम आहे. मग काही टीकाकारांचं म्हणणं आहे की कशासाठी त्यांना असं शिल्लक ठेवायचं पाहिजे. पण ते दुसरा एक जो भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की झालाय ना तो आता पराभूत, त्याला आणखी मागण्यात परत काय पॉईंट आहे. त्यांनी माफी मागितली चालेल. कारण शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस अफजल खानाचा पराभव केला त्यावेळेस सांगितलं खान गेले आमची दुश्मनी संपली. पण तसं या ठिकाणी पराभूत झाले. ठीक आहे, आता त्यांनी पराभव मान्य केला आणि आपण हे सिद्ध करून दाखवलं की मराठे एका परकीय पाश्चिमात्य शत्रूला, पाश्चिमात्य सत्तेला देखील पराभूत करू शकतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. ते मराठ्यांनी सिद्ध केलं पाहिजे. अर्थात इंचबर्ड सारखा इंग्रज वकील त्यांच्याकडे आला, त्याने काही शिवाजी अप्पांना मागितलं, पेशव्यांना मागितलं, पेशव्यांनी ते दिलं. इथं सगळी धूर्त चाल होती. पण तो इंग्रजांचा भाग जरी आपण सोडून दिला तरी पोर्तुगीजांना इथं जे आपण पराभूत केलं ते जो पराक्रम मराठ्यांनी गाजवला तो शिवाजी अप्पांच्या आयुष्यातला पराक्रमाचा कळसाध्याय होता. असं जर आपण त्या ठिकाणी म्हटलं तर ते जास्त योग्य होईल असं म्हणतात. तर अशी ही दरबारातली कामं आणि लढाईच्या मैदानावरची कामं असं या ठिकाणी आपल्याला या चिमाजी अप्पांच्या कार्याचं स्वरूप आपल्याला. मग या चिमाजी अप्पांच्या कार्याचं एकूण मराठ्यांच्या इतिहासात महत्व काय आहे, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये त्यांचं महत्व ते अतिशय सत्शील असे माणूस. राजकारणात राहून देखील जास्तीत जास्त आपल्याला इतर राजकारणात राहून इतरांचं जास्तीत जास्त कल्याण कसं करता येईल, प्रशासन आपल्याला उत्कृष्ट कसं चालवता येईल, शाहू महाराजांची सेवा आपल्याला कशी करता येईल, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. हे सगळं पाहिलेलं आहे आणि हे अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टपणे त्यांनी केलं.
शाहू महाराजांचा ज्यावेळेस दौरा निरनिराळ्या ठिकाणी असायचा, तो दौरा आखण्याचं काम शिवाजी अप्पा एक प्रशासक म्हणून करतात. एवढंच नव्हे तर शाहू महाराजांना दौऱ्याच्या वेळी कुठे कुठे जायचं असेल, झाडं बघायची असतील, बागा बघायच्या असतील, नवीन काही सुचवायचं असेल तर त्या सगळ्याची आणि ती सुचवलं गेलं तर पुढे अंमलबजावणी शिवाजी अप्पा करतात. निरनिराळ्या गावांमध्ये जत्रा भरायच्या, त्या जत्रांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करायचं. लोक सुद्धा शिवाजी अप्पांच्याकडे असे पत्र टाकायचे की गावामध्ये आमच्याच्या झाडाला 500 आंबे आले, त्याचं वाटप पुढे अशा प्रकारे केलं. आणि इतका विश्वास शिवाजी अप्पांनी मराठ्यांच्या त्या कालखंडामध्ये जनमानसात मिळवला. त्या काळाचा विचार करता आणखी विशेष आहे शिवाजी अप्पांचं की राजकारणी माणसांच्या संदर्भात किंवा सरदारांच्या संदर्भात, मोठ्या माणसांच्या संदर्भात विवाहाच्या व्यतिरिक्त इतर स्त्रियांबरोबर संबंध ठेवणं याला काही त्या ठिकाणी सामाजिक तो गुन्हा मानला जात नव्हता, बंधन नव्हतं. पण शिवाजी अप्पांच्या बाबतीत असं आपल्याला दिसतंय की त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर ते काही काळ तसेच राहिले. नंतर त्यांनी बऱ्याच काळाने दुसरं लग्न केलं आणि आयुष्यभर त्या दुसऱ्या लग्नातल्या स्त्री बरोबर ते त्यांच्या पत्नी बरोबर अतिशय प्रामाणिक आहे. आई बरोबर प्रामाणिक, आई बरोबर प्रामाणिक, भावाबरोबर प्रामाणिक, जनतेबरोबर प्रामाणिक. नाही म्हणाल्या एक पत्र असं आहे शिवाजी अप्पांचं की जे शेजवलकरांचा जो दाखला दिला मगाशी की खालच्या लोकांना हे करायचं. मानाजी जाधव नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांनी मात्र शाहू महाराजांकडे तक्रार केलेली आहे एका पत्रामध्ये की ते म्हणतात की आम्हाला शिवाजी अप्पांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर आम्हाला बोलू नये तसे आणि सांगितलं तुम्ही शाहू महाराजांच्या पायी राहता, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण काहीतरी वेगळे आहोत असं काही मानू नका. आम्ही त्र्यंबकराव दाभाड्याला मारलं, शाहू महाराजांनी आमचं काय केलं, तेव्हा तुम्ही आपल्या पायरीने राहा. असं एक मानाजी जाधवाचं पत्र आहे. म्हणजे आता हे म्हणजे त्याचं काही मला समर्थन नाही करायचं, पण एवढं एक पत्र जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या पत्र व्यवहारांमध्ये शिवाजी अप्पा एक सर्वसामान्य लोकांना अतिशय चांगलं मार्गदर्शन करतायत वगैरे. आता हे रणांगणावरचे शिवाजी अप्पा पाहिले, वाड्यातलं सगळं वाड्यातली देखभाल करणारे अप्पा आपण पाहिले, स्त्रियांची वर्तणूक आपण पाहिले. अगदी पोर्तुगीज स्त्री त्यांच्या समोर उभी केल्यानंतर त्यांचे जे उद्गार आहेत ते आपण पाहिले. आणि हे पोर्तुगीज बकरीत नव्हते, हे मराठी बकरीत असतं तर आपण कदाचित म्हटलं असतं आपल्याच लोकांनी आपल्या लोकांचं गायलेलं गुणगाण. पण आपल्याला माहिती आहे की इतिहास साधनांमध्ये ज्यावेळेस आपण परकीयांची इतिहास साधनं वाचतो आणि ती परकीयांची इतिहास साधनं आपल्याकडच्या काही लोकांबद्दल बोलतात त्यावेळेस आपण ती जास्त ग्राह्य. हे मूळ पोर्तुगीज मधलं जे लेखन आहे ते लेखन पुढे पोर्तुगीज मराठी संबंध नावाने जे पिसुर्लेकरांनी मराठीत आणलेलं पुस्तक आहे, पुढे विद्यापीठाने ते प्रकाशित केलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये ही नोंद आहे आणि म्हणून मी तिचा आवर्जून उल्लेख करतो. तर हे शिवाजी अप्पा काळानुसार ते त्या काळाला अनुसरून अनुष्ठानं कर, गणपतीच्या पूजा अर्चा कर, त्याच्यासाठी ब्राह्मण नेम, त्यांना कोणत्या अनुष्ठानासाठी कुठल्या गावचे ब्राह्मण नेमायचे, त्यांना काय दक्षिणा द्यायची, कोणाला किती द्यायची, नारळ किती द्यायचे, हे सगळं सुद्धा पत्राने लिहितायत. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी शिवाजी अप्पा या व्यवहारामध्ये बारकाईने लक्ष घालायचे असं आपल्याला. आणि म्हणून मला ते बंधू त्यांच्या अनेकांनी जे काही थोडंफार लेखन झालेलं आहे त्यांचं वर्णन रामायणातल्या राम लक्ष्मणाची जोडी असं करतात आणि ते बरोबरच आहे. पण या मराठ्यांच्या इतिहास काळातले हे जे बंधुप्रेम आहे हे बंधुप्रेम अजोड आहे असं या ठिकाणी. मुसलमानांच्या इतिहासाबरोबर तुलना करायचं काही कारण नाही, पण जर करायचीच झाली तर वडील वारल्यानंतर किंवा वडील वारण्याच्या अगोदरच भावाभावांच्या आपापसात तंटे बखेडे सुरू व्हायचे. आपल्याला विशेषतः औरंगजेबाने दारा शिकोला कसं मारलं किंवा इतर भावांचं काय केलं हा इतिहास ऐकून वाचून माहिती असतो. आणि इथे मात्र भाऊ सत्तेवर आल्यानंतर हा धाकटा भाऊ
जेवढी साथ देता येईल तेवढी साथ देतोय आणि केवळ भावाचं भलं करतोय असं नाही, तर मराठी राज्याचं सुद्धा भलं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे हा विचार करून प्रत्येक कृती करतोय असं एकूण त्यांचं चरित्र आणि चारित्र्य आहे. एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय मात्र व्याख्यान पूर्ण होणार नाही. श्रोत्यांना ते चुकल्यासारखं वाटेल म्हणून उल्लेख करतो की चिमाजी अप्पा हे सगळं वागत असताना बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यात जी मस्तानी आली त्या मस्तानीच्या संदर्भात चिमाजी अप्पा कसे वागले. तर एक आहे, चिमाजी अप्पा अतिशय कर्मठ होते. त्यांनी कधी मांसाहार केला नाही, मद्यप्राशन केलं नाही, चुकूनही एखादा कागद कुठे मिळालेला नाही. बाजीराव पेशवे मात्र या सगळ्या गोष्टी करायचे, ही जगजाहीर आहे. अगदी एखाद्या छावणीमध्ये उतरल्यानंतर आपल्याला आज कोंबडं खायचं आहे तेव्हा कोंबडं कापून आणा अशा प्रकारच्या ऑर्डर सुद्धा बाजीरावांनी दिलेल्या आहेत. तसंच चिमाजी अप्पांच्या बाबतीत कुठेही काही दुरान्वयाने किंवा चुकूनही निदान मला तरी मिळालेला नाहीये कागद. त्यामुळं असा हा इतका कर्मठ दैववादी देवदेव करणारा माणूस असेल तर त्याला एक परधर्मीय स्त्री आपल्या भावाबरोबर राहते हे पसंत पडणं शक्य नव्हतं आणि ते शक्य झालंही नाही. आणि म्हणून त्या बाबतीत ते त्यांचं जे वागणं आहे किंवा नानासाहेबाला हाताशी धरून किंवा राधाबाईंना आईला हाताशी धरून ते जे काही बाजीरावांबरोबर त्यांचं जे वागणं झालेलं आहे ते फारसं चांगलं झालेलं नाहीये. आणि मस्तानीला पकडून ठेवणं वगैरे हे सगळे उद्योग त्यांनी केले. पण त्याचं समर्थन जरी करायचं नसलं तर ते काळाला अनुसरून ते वागले एवढंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण अर्थात त्याचा दुर्दैवी परिणाम असा झाला की त्या सगळ्याला वैतागून बाजीराव पेशवे उत्तरेकडे निघून गेले आणि त्या सगळ्या त्यांच्या अस्वस्थ अवस्थेत 1740 मध्ये एप्रिल 1740 मध्ये त्यांचं निधन झालं. अर्थातच चिमाजी अप्पांना खूप वाईट वाटलं. त्यांनी ते एका पत्रामध्ये नमूदही केलेलं आहे. पण त्याचबरोबर चिमाजी अप्पांचा धीरोदात्त स्वभाव त्या ठिकाणी लगेच दिसतो की त्यांनी एक जाहीरनामा असा काढलेला आहे त्यावेळेस की अनेकांना बाजीराव रावसाहेब गेले म्हणून अनेकांना हर्ष होईल, पण तसं काही कोणी समजू नका. एक बाजीराव गेले तरी दुसरे अनेक बाजीराव मराठी सत्तेत तयार होतील. आमचे बाळाजी बाजीराव आहे, आम्ही आहोत आणि जेवढ्या शिकस्तीने मराठी राज्य वाढवता येईल तेवढी शिकस्त आमची चालूच राहील. त्यामुळे कोणी असंही समजू नये की मराठी राज्य पाकळं झाले. तेव्हा हा जो मराठी राज्याबद्दलचा त्यांचा जो एक भाव आहे तो फार चांगला लक्षात घेण्यासारखा आहे. आणि बाजीराव पेशव्यांचं निधन झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांना त्या ठिकाणी जे पेशवेपद देण्याचा कार्यक्रम झाला तोही त्यांनी त्या ठिकाणी सन्मानाने स्वीकारला. नानासाहेब पेशव्यांचं मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काही काळ काम केलं. इव्हन त्या बाळाजी बाजीरावाबरोबर ते लढाईच्या मैदानावर सुद्धा उत्तरेकडे निघाले होते. पण वाटेतच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना पुण्यात परतावं लागलं. आणि दुर्दैवाने फार अल्पावधीत म्हणजे एप्रिलमध्ये बाजीराव पेशव्यांनी जगाचा निरोप घेतला आणि 17 डिसेंबर 1740 या दिवशी या चिमाजी अप्पांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्याकडनं ती जेवढी झाली तेवढी मराठी साम्राज्याची सेवा त्या ठिकाणी समाप्त. पण मराठी साम्राज्याच्या इतिहासात एक अतिशय सच्चिन सत्प्रवृत्त लढाईच्या मैदानावरही वेळ प्रसंगी तेवढ्याच ताकदीने काम करणारा उत्तम प्रशासक, उत्तम गृहकर्तव्य दक्ष आणि त्याचबरोबर शाहू महाराजांची काळजी घेणारा त्यांचा हितचिंतक एवढं मात्र आपल्याला त्यांच्या बाबतीत म्हणता येईल. आणि हेच त्यांचं मराठ्यांच्या इतिहासातील किंवा पेशव्यांच्या इतिहासातील स्थान होतं असं म्हणायला काहीही प्रत्यय आहे. धन्यवाद.